UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी अटकेत। अपहरणानंतर भिवंडीतील बाबगाव परिसरात आढळला होता मृतदेह। कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर 1 वर्षात 2 गुन्हे। यापूर्वी देखील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात झाली होती अटक। बीड परभणीच्या घटना गंभीर, कुणीही तिथे पर्यटन करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। तर बीड जिल्ह्यामध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही असा इशारा। गृहमंत्री फडणवीसांनी बीडला पर्यटन म्हणून जावं, म्हणजे मित्र धनंजय मुंडे यांची दहशत दिसेल, तुमचे डोळे उघडतील। बीड हत्या प्रकरणावरून अंजली दमानिया यांचा निशाणा। बीड सरपंच हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडला तात्काळ अटक व्हावी, मंत्री धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा, संदीप क्षीरसागर यांची मागणी। बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चामध्ये शरद पवार सहभागी होणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन। पोलिसांना कुणाचे फोन येत होते, सीडीआर तपासा, सर्वसमोर येईल। सरपंच हत्या प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी। मनोज जरांगे यांच्याकडून परभणीतलं सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांचं सांत्वन, तर थोड्याच वेळामध्ये बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनाही भेटणार। बीडमध्ये कैलास फडवर गुन्हा दाखल, हवेत गोळीबार करतानाचा फडचा व्हायरल व्हिडिओ। अंजली दमानिया यांनी ट्विट केला होता। कैलास फड वाल्मिक कराडच्या गँगमध्ये असल्याचा दमानिया यांचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक, मात्र बावनकुळे, अजित पवार, एकनाथ शिंदे चर्चा करून निर्णय घेतील, तो निर्णय मान्य असेल, फडणवीसांची प्रतिक्रिया। मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, त्यांची कीव येते, पण मी मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन, मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर दीपक केसरकर यांचं भाष्य। बीड सरपंच हत्या प्रकरणात सरकार आरोपींना वाचवतंय, संपूर्ण प्रकरण बाहेर काढणार, मनोज जरांगे यांचा इशारा। सत्ता कधीही माझ्या डोक्यात जाणार नाही, महाराष्ट्राला विश्वास देतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्राला शब्द। बीएमसी निवडणुकीमध्ये 150हून अधिक जागा जिंकून महायुतीचा महापौर पालिकेमध्ये बसणार, भाजप आमदार अमित साटम यांना विश्वास। मुंबईकरांचं पाणी महागण्याची चिन्ह, पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर, पाणीपुरवठा खर्चात वाढ होत असल्यामुळे आर्थिक गणित जुळवण्यासाठी हालचाली। मोबाईल ग्राहकांना इंटरनेट डेटा न घेता केवळ फोन कॉल आणि SMS साठी रिचार्ज प्लॅन द्या, ट्रायचे मोबाईल कंपन्यांना आदेश। उद्यापासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची 4थी कसोटी, WTC मधील वर्चस्व राखण्याचं टीम इंडिया आणि कांगारूंसमोर आव्हान। मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर उद्या सकाळी 5 वाजता सामन्याला सुरुवात होईल। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।